साठी आलेला आहे. चला आणि दुसऱ्या बाजूला तितकाच ताकदवर खेळाडूही आपल्याला पाहायला भेटतायत. बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगेल. चला तर तो मॅच चालू होणं खूप गरजेचं असेल. एका बाजूला जिग्नेश 11 टीम जिथे आमचे अतुलजी बारंबे साहेबांचा संघ पाहायला भेटतोय फिल्डिंगसाठी आणि सध्या तरी तो टॉस राहिलाय त्यांच्याच टीमकडे आणि सध्या तरी संघाच्या संघ कॅप्टननं नितेश भोईरनं तो टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि आता चला आणि दुसऱ्या बाजूला बिरवाडी चॅलेंजर हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. तिथे चॅलेंज स्वीकारतील याही मॅच मध्ये. सध्या तरी आपण पाहत आहोत प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक टीमनं एक एक तो मॅच सध्या तरी जिंकलाय आणि एक एक सामना तो गमावलाय देखील. आणि आता ही एकमेव टीम आहे की त्यांनी दोन्ही मॅच जिंकलेत. तसा हा संघ आहे बिरवाडी चॅलेंजर. बबलू शेठ डरड यांच्याकडनं 200 आणि अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं 500. कल्पेशच्या विकेटसाठी ते रोख रक्कम 500 रुपये आणि त्यानंतर बबलू शेठ हरड यांच्याकडनं ही 200. कल्पेशची विकेट घेतली तर गोलंदाजाला हे दिले जातील. मिडन ओव्हरसाठी 1000 रुपये अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं. संघाचे संघ मालक आहे तो कॉन्फिडन्स वाढवला जाईल. बक्षिसाची खैरात या टीमसाठी. कल्पेशचा हा स्ट्रोक चांगला आहे. बॉडी लाईन वरती मिळाला आणि बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्पेशचा पहिला बार चेंडू सीमा पार आणि इथे आला हा चौकार. दोन बॉलला 4 धावा आल्यात आणि सध्या तरी आयकॉनच्या विरोधामध्ये आयकॉन खेळतायत आणि हेच बॅटल पाहण्यासाठी प्रेक्षकांची आज तुडुंब गर्दी आहे. ॲज अ ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळतायत हे खेळाडू या खर्डी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. खर्डी कसारा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत भरवली गेलेली ही स्पर्धा सगळ्यांना एकत्र करणारी ही स्पर्धा आहे. हो आता तर हेलिकॉप्टर उडवला आणि लँडिंग झाला प्रेक्षक झोतामध्ये. काय अफलातून स्ट्रोक आहे. डोळ्यांचं पाठ फेडणारा स्ट्रोक. रडार मध्ये अगदी आपण पाहतात पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि त्या पायामधनं बरोबर तो खेचून मारलाय खोदून काढलाय आणि बॉलला फेकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस मॅसिव्ह हिट सिक्सर. ऍक्शन रिप्ले पहा. काय अफलातून स्ट्रोक आहे. मनगट पहा त्याचे किती मजबूत आहेत. बरोबर त्यानं बॉलला खोदूनच काढलं आणि फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. चला बॉल तिकडनं लवकर द्या रुपेश. ओके यस धन्यवाद. बॉल तो आलाय. विकेट साठी अगदी आपण पाहतात आमचे बबलू शेठ हरड साहेब यांच्याकडनं 500 आणि त्यानंतर आमचे अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनंही 500 आणि मिडन ओव्हर जर गोलंदाजांनी कोणतेही हाताळली तर त्यांच्यासाठी 1001 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि सध्या तरी धावा झाल्या 10. अतिश गोडविंदेच्या विरोधामध्ये कल्पेश जाधव. प्लॅन मिस. ओ माय गुडनेस. काय बॉल राहिलाय. पूर्णपणे ती लाऊड अपील होती आणि सध्या तरी आपण पाहत आहोत ती अपील सध्या तरी फेटाळली जाते. 4 बॉल. दशरथजी सांडे साहेब यांच्याकडनं कॅश प्राइज आलेला आहे. 3 विकेटसाठी रोख रक्कम 500 रुपयाचे कॅश प्राइज. मिस टायमिंग. ओ इथे विकेट आणि इथे मिस कम्युनिकेशन. ते कॉलिंग नव्हतं. ते धावले देखील नाहीत आणि आता पहा काय घडलंय. ओ प्रत्येकाच्या तोंडामधनं तो आलेला शब्द ओ माय गॉड. प्रयत्न हे करणं गरजेचे होते आणि आता अपुरे पडलेत प्रयत्न आणि त्याचमुळे तो चेंडू भूमीला प्रदान. धडधड वाढली होती. कल्पेश जाधवचा जीव धोक्यामध्ये होता आणि सध्या तरी त्याला मिळालं जीवदान आणि आता धावाली सिंगलच्या मदतीने 11 झाल्यात. अंतिम बॉल.
अभय लकडे मॅन फ्रॉम बिरवाडी हा खेळाडू पाहायला भेटतोय स्ट्रायकर एंडला. क्रॉस बॅटेड लॉफ्टेड हिट आहे, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि आता जम्प घेत आहेत. व्हेरी गुड जज, व्हेरी गुड कॅच. 200 रुपये या विकेट साठी आमचे अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं. चला आकाश गांगड आपल्याही साठी या कॅच साठी आपण झेल खूप चांगला पकडलाय, त्याचमुळे आपल्यालाही ते 200 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाणार आहे. आणि बॉलर साठी देखील अतिश गोडविंदे याच्याही साठी ते 200 रुपये अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं. चला चला ते फिल्डिंग लावा, फिल्डिंग लावा. नितेश भोईर आणि टीम चला फिल्डिंग लावायची आहे. जिग्नेश 11 टीम. नक्कीच आपण पाहत आहोत तर ज्या पद्धतीने शेअर मार्केट वाढतोय तसा आता तो भाव देखील वाढेल विकेट साठी. आणि जर आता इथून कल्पेश जाधवची जो गोलंदाज विकेट घेईल त्याच्यासाठी आमचे बबलू शेठ हरड साहेब यांच्याकडनं 700 आणि त्यानंतर आमचे अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं 500 म्हणजे रोख रक्कम 1200 रुपयाचं या विकेट साठी कॅश प्राइज लावलं गेलंय. पहा ही घार सध्या तरी आपण पाहत आहोत जणू काही मॅचच पाहते. सध्या तरी ते छायाचित्रण टिपत असताना आमचे योगेश टेनिस क्रिकेट.in उडता पंछी उड उड जाय रे त्या पद्धतीने हे चित्र राहिलंय आणि त्याचे बॉल देखील उडवलेत. लगातार 3 विकेट जर आले तरी देखील आपण पाहतो आमचे दशरथजी सांडे साहेब यांच्याकडनंही 500 रुपये आहेत. बक्षिसांची खैरात करंटच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये आमचे बबलू शेठ हरड यांच्याकडनं हे दिले जातील. बक्षिसांची खैरात होत आहे कारण मान्यवर उपस्थित आहेत, आज टीमला सपोर्ट करतायत कारण अतुलजी बारंबे साहेबांचा घरचा संघ आहे. वेट केलं होतं क्रॉस बॅटेड, नो माय गॉड. रोहित घारे या चुका नाही तर सगळ्यात मोठ्या घोर चुका आहेत. घारे आता सध्या तरी ती घार वरती आहे परंतु घारे यावेळेस ती झेल सोडतायत. रोहित घारे आपल्या स्क्रीनवरती टेन्शन टेन्शन वाढलंय, टेन्शन वाढलंय. आता त्या झेल सोडल्यात. काय अफलातून लगातार 3 डॉट बॉल जरी आता हाताळले तरी देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं. रोहित घारेने झेल सोडलाय कल्पेश जाधवचा, त्याचा उपभोग भोगावा लागेल असं दिसतंय या मॅच मध्ये. शहापूरचा टायगर सध्या तरी या क्रीडा नगरीमध्ये आलाय ऑल इंडिया आयकॉन म्हणून. हो हो वळण घेणारा बॉल होता, चांगला चेंडू हाताळला आणि सध्या तरी ती चर्चा चालू आहे. अपील दाद फिटाळी जाते. 1 डॉट बॉल आलाय, जर अजून 2 आले तर इथून अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल लगातार 3 डॉट बॉल साठी. करण खांबाळकर सध्या तरी चर्चेमध्ये आहे या स्पर्धेमध्ये कारण त्यांनी पहिल्याही मॅच मध्ये ती बाली भागरेची विकेट घेतली. गेल्याही मॅच मध्ये चांगली कामगिरी. कटर टाकतोय, चांगले बॉल हाताळतोय, हाही बॉल चांगला आहे, मोठा फटका मारू दिलेला नाहीत, फिल्डर आहेत. तो कॉन्फिडन्स दाखवलाय कल्पेश जाधवनं पुन्हा एकदा. एक झेल. आता पाहूयात त्या झेलाचा परिणाम काय होईल. जले हुए पे नमक तिथे फेरलं जाईल का पाहूयात काय घडेल. 13 तर झाला, 13ला 1 विकेट गेली आहे. 1.3 खेळ समाप्त. कारण खांबाळकरचं आता तरी सध्या तरी कौतुक आहे. हा बॉल आणि आता तो रिव्हर्स मारलाय, स्विंग शीट, फटका चांगलाय, बॉल निघालाय गॅप मधनं बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. दणदणीत खणखणीत 4 चौकार, 4 धावा. म्हणून तुम्ही उल्लेख केला जले हुए पे नमक आणि आता तेच फेरलं जातंय. ती झेल सगळ्यात महत्वाची होती आणि सध्या तरी आपण पाहत आहोत हा तर लेग कटर होता, हाताळण्याचा तो प्रयत्नाने तो ओळखलाय आणि तो फटका चांगला खेळाय. चला बॉल द्यायचा आहे.
यावेळी या चेंडूवरती विकेट आली कल्पेश जाधवची, तर रोख रक्कम 1000 रुपये अतुलजी भारंबे साहेब यांच्याकडनं करण खांबाळकर. चांगला बॉल हो हो, चांगली गोलंदाजी. ऑल इंडिया आयकॉन समोर खेळतोय आणि सध्या तरी मी म्हणेन प्रत्येक मॅच मध्ये ती बहरदार इनिंग कल्पेश जाधवनं पेश केली आहे आणि आज प्रेक्षकांनाही ती पाहायला आवडली देखील आहे त्याची इनिंग. काय फटके त्याने खेळलेत. बरोबर तो चांगला बॉलला सन्मान देतो आणि खराब चेंडूवरतीच प्रहार करतो. हा खेळ आतापर्यंत राहिलाय. 18 झाल्यात. अंतिम बॉल बाकी आहे. प्रदीप गाडेकर स्ट्राइक रेंजला. पुन्हा तो वळण घेणारा बॉल होता, जास्तचा बाहेर दिसतोय. व्हाईट बॉलचा इशारा. 19 झाल्यात. प्रत्येक विकेटसाठी आता 300 अतुलजी भारंबे साहेब यांच्याकडनं. अतुलजी भारंबे साहेब यांच्याकडनं प्रत्येक विकेटला 300. पाहुयात प्रदीप गाडेकर स्ट्राइक रेंजला आहेत. सध्या तरी ती चर्चा झाली आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण खांबाळकरचं चांगलं षटक शंकाच नाहीत, कारण 5 बॉलला त्यांना 8 धावा खर्च केल्यात. फुल लेंथ हाताळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तो अपकटर होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये थोडस बाहेर निघाला तो बॉल आणि त्यामुळे तो अजून देखील वाईडच हाताळला जातोय. लगातार 2 वाईड आलेत. धावा झाल्यात आता 20. पहिल्या ओव्हरला आपण पाहिला धावा 11 होत्या. तिथे ते अतिश गोडविंदेचं षटक होतं. महत्वाचं अभय लकडे सध्या तरी डगा उठला आहे आणि आता प्रदीप गाडेकर त्याच्यासाठी हा वळण घेणारा बॉल. काय चेंडू राहिलाय. इथेही संधी ती नव्हती आणि आला अजून एक डॉट बॉल. आता हा बॉल इतका चांगला होता की बबलू शेठ हरड साहेब यांच्याकडनं त्या बॉल साठी डॉट बॉल जो आला त्याच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बिरवाडी चॅलेंजर या टीमचे एक बॅट हरवली गेलेली आहे, तर त्यामुळे कोणाला जर मिळाली असेल तर ते आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये आणून द्यायचे आहे. कोणाला जर मिळाली असेल तर ती आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. बिरवाडी चॅलेंजर पूर्ण ब्लॅक कलरची बॅट आहे, त्यामुळे जर कोणाला मिळाली असेल तर ती आणून द्यायची आहे आम्हाला. चला जाऊया. 2 ओव्हरचा खेळ झाला. 20 धावा धाव फलकावरती. बिरवाडी चॅलेंजर विपक्षामध्ये जिग्नेश 11. एका बाजूला जर बिरवाडी चॅलेंजर टीमचा विचार करायला गेलं तर आजचा हे 3रा मॅच खेळतायत. दोन्ही मॅच जिंकलेत आणि दुसऱ्या बाजूला एक सामना जिंकला, एक सामना गमावलाय जिग्नेश 11 टीमनं आणि त्याचमुळे तो सामना आता खूप महत्वाचा आहे. ऑल इंडिया आयकॉनचा खेळ खूप महत्वाचे आहेत सध्या तरी आजच्याही दिवसामध्ये नाही, उद्याच्याही दिवसामध्ये. अरे सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरती आहेत, परंतु आपल्या विभागातील काही खेळाडूंनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. केलाच गोलंदाज आपण करण खांबाळकरला पाहिलं. शुभम भोईर बॉलिंग मार्क वरती आणि आता समोर आहे कल्पेश जाधव. विकेट साठी 1200 रुपये. फुलटॉस करून बसलेत. तोहफा था, दोनों हाथ से कबूल किया और इस गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. 6 कल्पेश जाधवचा अजून एक तडाखा पाहायला भेटलाय. यस 6 आणि आता धावा झाल्या 26. टोटल 26 आणि 23 वरती कल्पेश जाधव खेळतो या मॅच मध्येही. पूर्ण योगदान देत राहिलाय प्रत्येक मॅच मध्ये. बॉलिंग बॅटिंग मध्ये दोन्हीही फॉर्मॅट मध्ये सध्या तरी ओढसोड कामगिरीच राहिली आहे त्याची. 26 धावा. 3री ओव्हर चालू आहे आणि 23 तर कल्पेश जाधवच्याच आहेत. रोख रक्कम आता 1000 अतुलजी भारंबे साहेब यांच्याकडनं आणि बबलू शेठ हरड यांच्याकडनं 1700 रुपये विकेट साठी. आणि अजून एक फुलटॉसच करून बसलाय. अजून एक फुल टोल वसूल होईल. लगातारचा दुसरा मारलाय. चेंडू सीमा पार. यस षटकार. शहापूरचा टायगर सध्या तरी तो दहाडतो या मैदानामध्ये. काय अफलातून स्ट्रोक खेळतोय. लाजबाब ती कामगिरी. एक झेल तुमचं पूर्णपणे ते क्रिकेटचा खेळच बदलून टाकतो आणि सध्या तरी तो झेल सोडलाय या मॅच मध्ये. आणि आता धावा झाल्यात 32.
बत्तीस धाबा धाव फलकावरती. जेवढ्या धावा येतील तेवढा तो झेलच आठवेल, कारण कल्पेश जाधवचा तो झेल सुटलाय. हो 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 हो, इथे तर वेगळंच घडलंय. दबाव मध्ये काही होऊ शकतंय. आणि आता हा बीमर बॉल आहे. 9+4. यस 5 धाबा 50. 37 ऑन बोर्ड. 37 धाबा. यावेळेस काय घडेल? नो बॉल नंतर फ्री हिट आहे आणि आता बॉल ही निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्री माइंड स्ट्रोक चौकार. 4 धावा. आता 12 बॉल वरती 37 धाव संख्येवरती तो खेळतोय. अशीच एक इनिंग आपण पाहिली असेल रोहित शर्माची, जिथे त्यानं 264 धावा कुठल्या होत्या. फक्त 4 धावसंख्येवरती तो तिसारा परेराने तो झेल सोडला त्याचा. आणि मग त्यानंतर आपण पाहिली ती इनिंग 264 धावसंख्येची. आणि आता तशी एक मोठी बहरदार इनिंगच आता पेश करतोय कल्पेश जाधव. आणि आता तेच घडलंय, झेल सोडलाय, मग त्या धावा आता यायला सुरुवात झाल्या. 41 झाल्यात. आता थांबवेल कोण हाच प्रश्न राहिलाय, कारण एका विकेटला आमचे बबलू शेठ हरड साहेब यांच्याकडनं 700 आणि आमचे अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं 1000 देणारे तर आहेत, परंतु घेणारा आहे का पाहूयात. क्रॉस बॅटेड न पुल अँड पॉवरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, ब्युटिफुल स्ट्रोक, मॅक्झिमम 6R. सत्तेचाळीस 47 ऑन बोर्ड. 43 वरती खेळतोय आता कल्पेश जाधव. आताही पुल करायचं होतं, स्वतःवरती नाराज देखील झालाय. जिद्दी खेळाडू आहे नाही सध्या तरी आपण पाहत आहोत. यावेळेस एक सिंगल आता मिळाली आणि आता धावा झाला धाव फलकावरती 48. अंतिम बॉल. आता हा चांगला आपल्याला बॉल पाहायला भेटतो, परंतु पंच वाईट कळवत आहेत. ओके, वाईट बॉलचा इशारा तो आलाय. वाईट लाईनच्या थोडंसं बाहेर झाला असं पंच कळवत आहेत आणि त्यामुळे 107ची धाव मिळाली आहे. आणि आता धावा झाला धाव फलकावरती टोटल 49. 49 ऑन बोर्ड. 49 धावा धाव फलकावरती. याही वेळेस हो हो प्रदीप गाडेकर यावेळेस तेही थांबत नाहीत, त्यांचा बाटमधला षटकार. धावा झाला आता 55. चला ड्रिंक्स ब्रेक होतोय, 1 मिनिटाचा तो फक्त ब्रेक आहे, लक्षात घ्या. चला इकडनं घेऊन आलेत पाणी. चला 12 खेळाडू पाणी घेऊन आलेत, जा लवकर जा. आणि या ओव्हरला आलेत 35. सगळ्यात महागडं षटक.
चला चला फिल्डिंग लावायची, डिंग्स ब्रेक समाप्त होते, लक्षात घ्या. आणि आता मॅचला सुरुवात करा. 55 झालं, त्याच्यामध्ये कल्पेश जाधव 44 वरती खेळतोय. आतापर्यंत आजच्याही दिवसामध्ये पहिले 2 हाफ सेंचुरी आलेले आहेत. तिसरे हाफ सेंचुरी सध्या तरी लोडिंग दिसते, जिथे 14ला 44 त्यांना मारल्यात. पहिली हाफ सेंचुरी अतिश गोडविंदेच्या नावावरती, दुसरं मुनाफ शेखच्या नावावरती. आणि आता यावेळेस पाहूयात कल्पेशच्या विकेटसाठी फक्त 200 रुपये. आता बॉल तिथं स्टॉप केलाय, खूप महत्वाचा तो वेल स्टॉप. वाईट बॉलचा पंचांनी इशारा दिलाय. आणि सध्या तरी स्ट्रायकर इनला कल्पेश जाधवच आहे. 10 बॉल झाला तर अब तक 56. नारायण बांगारा मॅन फ्रॉम गोपाळपाडा. अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं 500 विकेटसाठी. बबलू शेठ हरड यांच्याकडनं 200. हा बॉल 1 फॉर दी ओव्हर. 1 फॉर दी ओव्हरची ग्वाही देत असताना गोलंदाजाला पाहायला भेटत आहेत पंच. पहिला बाउन्स तो हाताळला गेला या ओव्हरचा असं कळवत आहेत. आता उंच गेला, आता विकेट वाटते. पाहुयात फिल्डर मैदानाच्या आतमध्ये जज करतायत. हो जजमेंट चांगला आहे. आकाश गांगडनं झेल पकडलाय आणि फायनली ती विकेट मिळाली आहे. आणि या विकेटसाठी नारायण बांगारासाठी अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं 500 रोख रक्कम, 500 रुपयाचं ते कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झाला. आणि आता बबलू शेठ हरड यांच्याही साठी आपण पाहत आहोत. ₹200 बॉलर साठी नारायण बांगारा याच्यासाठी, आणि 200 रुपये आकाश गांगड त्याच्यासाठी 200, आणि विकेट साठी अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं 500. धावा झाल्या 56 ला ती दुसरी विकेट मिळाली. कल्पेश जाधव बाद झालाय. योगेश वेरे आला आणि आता बॅट स्विंग तर भरपूर फास्ट फिरला, परंतु तिथे प्लॅन मिस. डॉट बॉल येतोय. या ओव्हरला कमबॅक होत असताना नारायण बांगारा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय. 3 बॉल, अजून जर 3 डॉट बॉल जर काढले गोलंदाजानं नारायण बांगारानं तर अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं 1000. विकेटसाठी 100. बबलू शेठ हरड यांच्याकडनं चांगला बॉल पाहायला भेटतोय. प्लॅन मिस. अजून एक चांगला चेंडू. डॉट बॉल येतोय. आणि आता सध्या तरी चॅलेंज केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमनं व्हाईट बॉल साठी चॅलेंज केलंय. बॉल चेक केला जाईल. यासाठी फेअर बॉल, चांगला बॉल आहे. खूपच आतमध्ये आहे, वाईड लाईनच्या खूपच आतमध्ये राहिलाय, आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत हा फेअर बॉल. अजून जर 2 डॉट बॉल आले तर रोख रक्कम 1000 रुपये गोलंदाजासाठी. विकेटसाठी 100. बबलू शेठ हरड क्रॉस बॅटेड ना, आणि आता लॉफ्ट एडिड आहे. जितकी जास्त उंची तितके जास्त अंतर. बॉल झालाय शुमंतर. चॅम्पियन ट्रॉफी षटकार. योगेश बेरेचा हा तडाखा पाहायला भेटलाय. हा बिग ब्लो त्याचा पाहायला भेटलाय, आणि फायनली तो संघर्षाचा डंका पुन्हा पेटलाय. धावा झाल्यात 62. 62. अंतिम बॉल बाकी आहे. कल्पेश जाधव बाद झालाय. जिथे हाफ सेंचुरी वाटत होती, परंतु तिथे नारायण बांगाराचा एक चांगला बॉल आणि चांगला झेल तिथे आकाश गांगडनं पकडला.
की फॅक्टर ठरलाय आणि कोणी विचारही केला नव्हता नारायण बांगाराचा. सध्या तरी तो की फॅक्टर ठरलाय. 7च धाबा त्याने खर्च केला. त्यांनी आता महेंद्र तुंगार मॅन फ्रॉम पाटोळ आणि आता समोर आहे बिरवाडीचा रन मशीन प्रदीप गाडेकर स्ट्रायकर एंडला. पाहूयात धावा तर झाल्यात, धावा तर रोखल्याही गेल्यात. 62 झाल्यात. टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. इनसाइड आउटला खेळा. फिल्डर आहे तिथे. बॉल स्टॉप झालाय. वेल स्टॉप. 30 सर्कल मध्ये बॉल स्टॉप होतोय. बॉल फेकी केला जाईल. एकच सिंगल. धावा झाल्यात आता 63. जिग्नेश 11 विपक्षामध्ये. बिरवाडी चॅलेंजर एका बाजूला बाळा बांगऱ्यान मनीष खाडे टीम आणि दुसऱ्या बाजूला अतुल भारंबे साहेबांची ही टीम आपल्याला पाहायला भेटते. आणि सध्या तरी आता खूपच रणकंद या मॅच मध्ये माजलंय. कारण बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे प्रत्येक मॅच मध्ये. 63 आता झाल्यात. 4.1 चा खेळ झालाय. महेंद्र तुंगार पाहूयात. समोर आहे योगेश. लेक्सिक सोडून आला बॉल. पंचांनी आता हा बॉल वाईट कळवत आहेत. 61 ची मदत. टोटल स्कोर कार्ड 64. आता प्रत्येक डॉट बॉल साठी 100 रुपये. पहा अतुलजी भारंबे साहेब आता जाणतायत. एक डॉट बॉल आता महत्वाचा आहे. 100 रुपयाचे कॅश प्राइस प्रत्येक डॉट बॉलला. पाहूयात महेंद्र तुंगार. मिस टायमिंग विकेट मिळेल असं वाटतंय. फिल्डर आहेत. ओ झेल तिथे सोडलाय नारायण बांगारा यावेळेस. आणि आता ती रनआउटची विकेट. त्यामुळे या सगळ्याच गोष्टी त्या कॅचअप होणार आहेत. लक्षात घ्या. तेव्हा जेव्हा तो मैदान सोडतोय तेव्हा जर कॉल दिला तर नक्कीच ते आपण पेनल्टी देणार आहोत. परंतु सध्या तरी ती पेनल्टी दिली जाणार नाहीत हे लक्षात घ्या. समोर मारलाय. पिकअप स्ट्रोक आहे. बॉल निघालाय. आशिष तुपांगेच्या डोक्यावरनं लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू झालाय सीमा पार. अजून एक आला प्रदीप गाडेकरच्या बॅटमध्ये षटकार. मदतीने आता 71 झाल्यात. 3 बॉल बाकी आहेत. तो 80चा आकडा गाठायचा असं दिसतंय. पाहूयात. प्लेअर मिस. चांगला बॉल. एका डॉट बॉलला 100 रुपीज आहेत आणि सध्या तरी तो डॉट बॉल आता आलाय. या ओव्हरचा पहिला डॉट बॉल आलाय. धावा झाल्यात 71. 4 बॉल झालेत. 2 बॉल बाकी आहेत. पाहूयात धावा कितपर्यंत रोखल्या जातील. 4 बॉल. क्रॉस बॅट मारलाय. हाही उंच चाललाय. हवा के संग संग घटा के साथ साथ हा देखील चेंडू
हवेशी वार्तालाप करत असताना गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. क्रॉस बॅटेड नाही याही वेळेस तो फटका खेळलाय आणि तिथे आता पाहूयात अंतिम बॉल आहे थोडस मिसफील्ड झालंय हलकस फंबल होत आहे आणि तोपर्यंत 2 धाबा घेऊन जातील आणि आता आकडा गाठलाय 79 79 आणि 80चं टार्गेट. चला पुढचा मॅचचा टॉस करूयात. वाघोबा फायटर्स विपक्षामध्ये जय श्रीराम खर्डी. चला या राणा उभा. चला आपण टॉस करूयात. आमचे अतुलजी बारंबे साहेब यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टॉस होतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. वाघोबा फायटर्स आणि विपक्षामध्ये जय श्रीराम खर्डी. काय कोण जिंकलाय आपण ना बॅटिंग बॅटिंग बॅटिंग. जय श्रीराम खर्डी टॉस विन बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला जाऊयात मॅचकडे जिथे आता सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला भेटेल चेस तर खूप मोठा 80चा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे आता थांबून चालणार नाहीत आणि त्याचमुळे ती ओपनिंगची जोडी तशीच पाठवली आहे. महेंद्र तुंगार मॅन फ्रॉम पाटोळ आणि त्याच्या सोबतीला ऑल इंडिया आयकॉन अतिश घोडविंदे मॅन फ्रॉम डोहोळे. आणि सध्या तरी हे दोन खेळाडू पाहायला भेटतात आणि दुसऱ्या बाजूला तितकंच कडवं आव्हान घेऊन आलाय गोलंदाज
संतोष खरपडे रफ्तारचा राजा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी. मॅन फ्रॉम टेंबा वैतरणा. मॅच जिंकवली तर 2000 रुपये टीमला. आणि पहिला चेंडू दे धक्का इरादा पक्का. पहिला चेंडूवरती कडक आणि बेधडक ठोकलाय षटकार. सुरुवात झाली आहे. आगा जैसा हुआ है तो अंजाम कैसा होगा. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल अतुलजी भारंबे साहेब यांच्याकडनं. पहिलाच बॉलवरती पहिला आलाय. विचार करण्यास भाग पाडणारी गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती. चर्चा झाली. चला बॉल द्या. 6 बॉल 6 मारा. 5000 रुपयाचे कॅश प्राइज अतुलजी भारंबे साहेब यांच्याकडनं. शेअर मार्केट वाढेल वाढेल वाढेल. तो इथे आपण पाहत आहोत ती अमाऊंट ही वाढेल. फक्त तसा तुम्ही खेळ दाखवा कारण देणारे आहेत. तुम्ही फक्त घ्यायला तयार राहा. आणि आता सध्या तरी पहिल्या बॉलवरती ते घेतलंय फलंदाजानं. 200 तर कमावलेत. प्रत्येक षटकाराला 200. पहिला षटकार आलाय. पाहूयात. मैदानाच्या आतमध्ये संतोष खरपडे इनसाइड आउटला खेळलाय. हाही बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार. 10 कदम. 2 बॉलवरती 10 धावा. ला 70 हवा आहेत. 10 धावा तर झाल्यात. कॅल्क्युलेशन मनामध्ये चालू झालंय. 10 धावा धावफलकावरती. आताही मारलाय. याही वेळेस क्रॉस बॅटेड ना आहे. आणि आता बॉल निघाला वॅकेंट एरिया मधनं. यस इट इज 4. 4 वरती 4 धावसंख्येनं धावफलक 14. चला बॉल द्यायचा आहे. प्रत्येक जण आपण आयोजक आहोत. प्रत्येक जण आपण व्हॉलेंटियर आहोत. प्रत्येक जण आपण स्वयंसेवक आहेत. त्याचमुळे ती भूमिका आपण सगळ्यांनी पार पाडायची आहे. लक्षात घ्या. स्पर्धा सगळ्यांची तुम्हा सगळ्यांची आहे. कसारा खर्डी कसारा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत चॅम्पियन ट्रॉफी ही सध्या तरी आपल्याला स्पर्धा पाहायला भेटते. आणि प्रेक्षकांची ही पहा तुडुंब गर्दी आहे. आणि आमचे सध्या तरी हा जो आवाज पोहोचवला जातो ते आमचे बंधू गायकवाड सन ऑफ गायकवाड अर्थातच योगेशजी गायकवाड यांची ही साऊंड सिस्टम खूप चांगली आपल्याला पाहायला भेटते. सध्या तरी क्लिअर तो साऊंड तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो. प्रेक्षक हो युट्यूबला असेल आणि त्यानंतर मैदानावरती असेल. या जर दोन्ही खेळाडूंनी जर हा मॅच जर नॉट आउट जिंकवला तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज अतुलजी भारंबे साहेब यांच्याकडनं. अजून एक. याही वेळेस हुक केलाय. धावा बुक होतील. आणि पुन्हा तो हवेशी वार्तालाप करत असताना चेंडू निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक आलाय षटकार. रुपयाचे कॅश प्राइज अतुलजी भारंबे साहेब यांच्याकडनं. आमचे पहा सरपंच किती मेहनत घेत आहेत. ही मेहनत पहा. सध्या तरी ते स्क्रीनवरती आहेत. हे क्रिकेट वेडे आहेत. कारण नेहमीच हे मैदान असू द्यात कोणतेही मैदान असू द्यात या विभागामध्ये असे एकमेव आहेत की ते नेहमीच क्रिकेटसाठी ते नेहमीच प्रयत्न चांगले करत असतात. आणि सध्या तरी ती व्हॉलेंटियरची भूमिका आमचे सरपंच पार पाडतायत. त्यांचीच टीम आहे. आज सध्या तरी ते जिग्नेश 11 साठी सपोर्ट करतायत. इनसाइड आउटला खेळा. फटका फसलाय. जाळा असलाय आणि त्या जाळ्यामध्ये अडकवलाय फलंदाज महेंद्र तुंगार आउट. धावा. अगदी आपण पाहत आहोत जे आपले मुख्य जे स्क्रीनवरती मगाशी आपल्याला दिसले ते आमचे विष्णूजी पारदी साहेब या जिग्नेश 11 या टीमचे ते
खंटे समर्थक आहेत आणि सध्या तरी ते समर्थन देत आहेत. हलक्या हाताने प्लेसमेंट टॅप केले जाग्यावरती, तिथे फिल्डर आहेत. बॅकफुट पॉइंट तैनात आणि सध्या तरी तो बॉल अडवला गेलाय, तोपर्यंत धाव आलेली नाहीत. आणि ओव्हर क्रमांक आता पहिली समाप्त. पहिल्या ओव्हरच्या खेळामध्ये 20 धावा आणि सध्या तरी आता 24 ला करायच्या आहेत 60. पहिल्या ओव्हरला 20 आल्यात आणि आता 24 ला 60 करायच्या आहेत. 15च्या सरासरीने जावं लागेल, परंतु तितकंच कडवं आव्हान पुन्हा दिसेल. कल्पेश जाधवचं आयकॉन वर्सेस आयकॉनची लढाई मैदानाच्या आतमध्ये आता चालू आहे, पाहूयात. पहिलाच बॉल, लाऊड अपील, लाऊड अपील, लाऊड अपील. हाऊस दॅट, हाऊस दॅट हा प्रश्न विचारलाय. व्हाईट बॉल साठी ना सर? ओके, बॅटिंग करणाऱ्या टीमनं व्हाईट बॉल साठी तो रिव्ह्यू घेतलाय. यस, इट इज फेअर बॉल. ते अंपायर कळवत आहेत फेअर बॉल आहे. क्रॉस बॅटेडनं मारलाय, पाहूयात काय घडेल. आणि तिथे हातामध्येच खेळून बसलेत. सगळ्यात महत्वाची गोल्डन विकेट. ला आता दुसरा झटका लागला आणि नवीन खेळाडू आकाश गांगड येतोय, मॅन फ्रॉम बळवंडी. 12ला 60 करायचे आहेत. आकाशनं जर सामना जिंकवला तर आकाशसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं कॅश प्राइज अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं. नेहमीच हा खेळाडू त्या विभागाला बिलॉंग करणारा आहे जिथे बळवंडी संघासाठी नेहमी चांगलं कार्य केलंय आणि आमचे अतुलजी बारंबे साहेब यांचं नेहमीच त्या खेळाडूवरती प्रेम राहिलंय. पाहूयात, त्यानं जर हा मॅच फिनिशिंग टच दिला या मॅच मध्ये तर रोख रक्कम 5,000. अभी नाही तो कभी नाही, आज नाही तर कधीच नाही, आजच ती संधी आहे. आणि तेवढं कडवंही आव्हान आहे जिथे कल्पेश जाधव बॉलिंग करतोय. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय, दुसरे बॉल विकेट आली आणि आता ऑल इंडिया आयकॉन परतलाय, त्याच्यामुळे जबाबदारी आता मोठी आहे आकाश गांगडवरती. पाहूयात कल्पेशचा हा अगदी आपण पाहत आहोत अपकटर होता जिथे लेफ्टी बॅटर साठी लेग कटर झालाय, वळण घेतोय आणि आला अजून एक डॉट बॉल. प्रत्येक मॅचला तो इफेक्ट त्याने टाकलाय, प्रत्येक मॅच मध्ये तो खेळलाय, प्रत्येक मॅच मध्ये बॉलिंग आणि बॅटिंग त्याने केली आणि त्याचमुळे बिरवाडी चॅलेंजर हा संघ तरी प्रत्येक टीमला चॅलेंज देत चाललाय. अजून एक चांगला बॉल. ही भूमिकाच त्याने खूप महत्वाची अदा केली आहे, प्रत्येक मॅच मध्ये चांगलं कामगिरी करतोय. हा पाहतो वळण घेणारा बॉल सध्या तरी स्क्रीन वरती आपण पाहू शकताय आणि आता पूर्ण एकदम
तो कमबॅक होत असताना 20ला आता करायचे आहेत 60 धावा. 4 बॉलवरती एकही धावा आलेली नाहीत. समोर इनसाइडला आउटला उडवलाय. फटका आता ही फसलेला दिसतोय. फिल्डर थोडासा दूर आहे. एका टप्प्यानं बॉल उचलला जाईल तोपर्यंत 2चा कॉल दिसतोय. 2 तर मिळाल्यात आणि आता धावा झाल्यात 22. 19ला करायच्या 58. प्रत्येक शेतकऱ्याला साठी आता आकाशच्या प्रत्येक शेतकऱ्याला 500 रुपयाचे कॅश प्राइज अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं. स्विंग चीट करण्याचा तो प्रयत्न आणि आता सध्या तरी तोही फसलाय. ते कनेक्शन राहिलेलं नाही. आणि आता अजून एक डॉट बॉल येतोय. ओव्हर क्रमांक 2 समाप्त. 2च धावा आला दुसऱ्या ओव्हरला आणि आकडाही सगळीकडे 2-2 दिसतोय. 22 धावा, 2 विकेट, 2 ओव्हर. क्रॉस बॅटेडनं मारला आणि गॅप शॉट सिलेक्शन दाखवलंय. चेंडू निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रयत्न जारी आहेत. आलाय चौकार. काही जर फलंदाजाने हा जर सामना मॅच फिनिशिंग टच दिला, सामना जिंकवला तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाणार आहे अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं. प्रत्येक शेतकऱ्यासाठी 200 रुपये बक्षिसांची खैरात आहे. जर दोन्ही खेळाडूंनी जर सामना जिंकवला तर आमचे बबलू शेठ हरड साहेब यांच्याकडनं 1000 रुपये आणि आमचे अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं 2000, म्हणजे टोटल 3000 रुपये. सामना जर जिंकवला या जोडीनं तर या जोडीला ते पारितोषिक दिलं जाईल. 17ला 54 करायचे आहेत. ललित खाडेचा हा बॉल विकेट घेऊन जाईल असं दिसतंय. मिड विकेटला फिल्डर आहेत. जज करतो आणि आता एका टप्प्यानंतर बॉल निघाला बाउंड्री लाईन कडे. ओ माय गॉड, चेंडू सीमा पार, मिस फील्ड आणि चेंडू झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. आता 2 लगातार जर 2 लगातार चौकार आले, जर आता तिसरा आला तर रोख रक्कम 500 रुपये दिले जातील फलंदाजाला अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं. प्रत्येक गोष्टीसाठी पारितोषिक लावतायत. त्याचा हेतू आहे सामन्यामध्ये यू टर्न मिळावात. तो यू टर्न मिळेल का पाहूयात. ओहो, फुल टॉस मिस केला. फुल टोल वसूल झाला असता परंतु तितकाही फायदा घेता आलेला नाहीत. जय श्रीराम खर्डी टीमचे ओनर अर्थातच आमचे एकनाथजी बिन्नर साहेब यांचंही शुभागमन झालेलं आहे या क्रीडा नगरीमध्ये. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. त्याच्यानंतर जय श्रीराम खर्डी टीमचे ओनर आमचे श्रीराम बेनके हेही या स्पर्धेच्या अंतर्गत आनंद लयलूट करत आहेत. त्यांचाही आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. इन ॲक्शनमध्ये त्यांचा संघ असेल. मिस टायमिंग करून बसलेत. फटका फसला, विकेट मिळेल. कॉटन बोल्ड
आणि आता सध्या तरी तो झेल पकडलाय ललित खाडेनं. झटका मिळालाय, मिळते विकेट. अमोल कुंदे मैदानाच्या आतमध्ये आलाय, मॅन फ्रॉम कर्डी. आणि सध्या तरी त्यानंही जर षटकार जेवढे मारतील त्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. क्रॉस बॅटेडनं मारला. याही वेळेस आपण पाहत आहोत फिल्डिंग चांगली होते, बॉल फेकी केली जाईल. आणि आता 2चा कॉल आहे. 2 धाबा सहजरित्या कॅरी केल्या जात आहेत. बॅकअप चांगलं राहिलंय तोपर्यंत 2 धाबा 2च्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचलोय 32. आणि आता 13ला 48 करायचे आहेत. कशासाठी सर प्रथमतः आम्हाला कळवायचं आहे. ओके, तो कॅच कंप्लीट झालाय की नाही त्याच्यासाठी ना. ओके चला, तो बॉल आता चेक केला जाईल तिथे कॅच कंप्लीट झाला आहे की नाहीत, तो भूमीला प्रदान झाला आहे की नाही, सध्या तरी ते चेक केलं जाईल. तो झेल मागे पकडलाय, बॉल तो पकडलाय, कॅच एज असेल तर आउट आहे. ओके, बाराला 48 करायचे आहेत. तर 1000 रुपये दिले जातील. पहिला आलाय आणि या षटकारासाठीही अतुलजी बारबे साहेब यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. मॅच जिंकवली तर 1000 रुपये बबलू शेठ हरड यांच्याकडनं आणि त्यानंतर अतुलजी बारंबे साहेब यांच्याकडनं 1000. धावा झाला धाव फलकावरती 38. 11ला 42 करायचे आहेत. क्रॉस बॅटेडनं मारलाय, पाहूयात मिड विकेटचा फिल्डर धावतोय.
चेस केलं जातंय. 2चा कॉल आहे आणि आता त्या 2 धावा पुन्हा घेऊन जात आहेत. मॅच सोडलेला नाहीत, काही होऊ शकतंय. आकाश गांगड मैदानाच्या आतमध्ये आहे. 2च्या मदतीने धाव फलक पोहोचले 40 आणि आता 10ला 40 करायचे आहेत. आदेश खाडे मान फ्रॉम बिरवाडी गोलंदाजी मार्क वरती पाहायला भेटतोय. हा तर खोदूनच काढला आणि आता समोर मारला. फिल्डर आहेत, खराब फिल्डिंग. एका टप्प्यानंतर चेंडू सीमा पार, चौकार. 4 धावा चौकार आणि धावा झाल्या तर 44. 9ला 36 हवा आहेत. 9 बॉलला 6 षटकारांची गरज आहे. मॅच इज ऑन. सामना सोडलेला नाहीत. अशाही परिस्थितीमध्ये ती चर्चा होते. कल्पेश जाधव थोडासा नाराज दिसतोय, नेहमीच त्याला आपण पाहिलंय. 5,555 रुपयाचे कॅश प्राइज झालंय. आकाश गांगडनं जर हा सामना जिंकवला तर रोख रक्कम 5,555 रुपयाचे कॅश प्राइज. इनसाइड आउट, फटका लाजबाब. फटक्यामध्ये बसन धावा मिळतात अर्धा डझन. षटकार. 8ला 30. 8 बॉल 30 ची गरज. इनसाइड आउटला खेळलाय, लॉफ्टेड हिट आहे, रडार मध्ये घेतलाय आणि बॉलला उडवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. महत्वाचा तो षटकार. 50 गाठले आहे, 50चा आकडा पार झालाय. 8ला 30. 666 रुपयाचं कॅश प्राइज आता आलंय. मॅच जर सामना हा जर जिंकवला आकाश गांगडनं तर रोख रक्कम 6,666 रुपये संघाचे संघ मालक अतुलजी भारंबे साहेब यांच्याकडनं. सगळ्यात अतुलजी भारंबे साहेबांचा विश्वासू खेळाडू आहे आणि सध्या तरी ती मॅच त्या पद्धतीने तो खेळ देखील त्याने दाखवला. 8 बॉल वरती 20 वरती खेळतोय आणि आता 8 बॉल 30 करायचे आहेत. 8 बॉलला 30 करायचे आहेत. आता 8 बॉलला 5 षटकार मारायचे आहेत. पाहूयात. 8 बॉलला 30 धाव संख्येची गरज जिग्नेश 11 टीमला. हा तर फुलटॉस होता, बॅकलिपला खाली ठेवले, सेफ झोन मध्ये पाठवण्याचा प्रयत्न. समीर भोईर मैदानाच्या आतमध्ये आणि आता 2चा कॉल आहे. बॉल उचलून फेकी केलाय. 2 धावा घेऊन जात आहेत. 2 धावा घेऊन जात आहेत. मॅच इज ऑन. सामनामध्ये ती चुरस शेवटपर्यंत राहिली आहे. 52 झाल्यात आणि आता 7ला 28. आता पाहूयात काय घडेल. आता पाहूयात काय घडेल. ती स्ट्राईक ठेवेल का आणि सध्या तरी ते चित्र दिसलं. एकच सिंगल आणि आता सामना अंतिम ओव्हर मध्ये. 6ला 27.
व फुलटॉस होता, क्रॉस बॅटेडनं मारलाय, धाव काढण्याचाही प्रयत्न दिसलेला नाहीत, डॉट बॉल येतोय. सामनामध्ये अगदी आपण पाहत आहोत 5 बॉलला आता 27 करायचा आहे, तो कॉन्फिडन्स दाखवलाय स्वतःवरती. मॅच फिनिशिंग टच देईल का? सगळेच बॉल बाहेर पाठवावे लागतील, कठीण रोल आहे. क्रॉस बॅटेडनं हॅमर्ड केलाय आणि फटका चांगला आहे, चेंडू निघाला लॉंग ऑनच्या डोक्यावरून, सीमा पार षटकार. ₹7,777 कॅश प्राइज आलेला आहे. सामना जर समाप्त करून दाखवला, बॉलरने नो टाकला तर 200. प्लॅन मिस, चांगला बॉल दिसतोय, आलाय डॉट बॉल आणि आता 3 बॉलला 20. 3 बॉल 20 ची गरज. सामनामध्ये अगदी ती चुरस थोडीशी कमी होत चालली आहे, कारण आता सामना थोडासा फसत चाललाय. 7,777 कॅश प्राइज आहे. प्लॅन मिस, अजून एक डॉट बॉल. क्रॉस बॅटेडनं मारण्याचा तो प्रयत्न आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा प्लेन मिस. अजून एक चांगला स्ट्रोक आणि अशा पद्धतीने तो मॅच जिंकलाय. सामना जिंकला, अभिनंदन. बिरवाडी चॅलेंजर खेळाडूंनी यायचा आहे. महेंद्र, त्यानंतर नारा आणि त्यानंतर आकाश, तिन्ही खेळाडूंनी यायचा आहे. कॅश प्राइज घेऊन जा.